म्हणून मी ओळख बिळख जरा बाजूला ठेवा म्हणत होतो तेवढ्यासाठी आपण जरा मला वेळ मिळाला असता. आता वेळ म्हणायला माझा 6 मिनिटं काय करायचं आता मी बोलायचं काय नाही बोलायचं ते तुम्ही सांगा सगळेजण. 8ला थांबवायचं काय बोलायचं ठीक आहे बोलायचं तुम्हाला विचार बोलायला पाहिजे ना. मला 8 वाजून सांगितलं तुम्हाला मी 8ला जायचं म्हणून सांगितलं असला आणि तुम्ही उठायला लागला तर मग कसं म्हणताना मी विचारलं. खरंच एक आनंद देणारा असा पद्धतीचा आजचा हा कार्यक्रम. हुपरीमध्ये सगळ्या ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी एकत्रित येऊन एक तपाच्या पूर्वी 12 वर्षाच्या पूर्वी संस्था रजिस्ट्रेशन केली आणि एक जसं 108 महिन्याची माळ जोडली जावी रोज जप करताना तसं सगळ्या बंधू भगिनींची माळ वाढत गेली आणि आता शेकडोपेक्षा जास्त आपले सगळे सहकारी बंधू भगिनी एकत्रितपणानं ज्येष्ठ नागरिक संघाच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतात. त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. मला बोलवल्याबद्दल कारण सांगितले का धन्यवाद मला बोलवा मी आहे ज्येष्ठ आणि या संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई, उपाध्यक्ष सुरेशराव नाही आहेत पण नाव घ्यायला पाहिजे सुरेशराव इंगरोळे, सचिव नानासाहेब भोसले, खजिनदार सुभाषराव एकाडे पाहुणे आलेत का आणि सगळे उपस्थित बंधू भगिनी. शेटीताईंनी मला जागरानं सांगितले तू यायला पाहिजे काय तर चहा नाश्ता त्यांचं नाव घेतो मुद्दा म्हणून पण जमलेले सगळेच बंधू भगिनी पत्रकार मित्र आमचे बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आमचे तरुण सहकारी मित्र बंटी आणि इतर सगळे सहकारी बंधू भगिनी मनापासून आनंद झाला. जीवनात येत होतो त्यावेळी अप्पासाहेब माझ्या समोर फार मला सिनियर होते आणि पुढं पळत होते. त्याच्याकडे मी बघून कसं बोलायला पाहिजे, कसे हातवारे करायला पाहिजे, आवाज कसा चढ उतार व्हायला पाहिजे हे सगळं अप्पासाहेबांच्याकडे बघून थोडं शिकायचा प्रयत्न करतो. किती जमलंय मला माहित नाही पण प्रयत्न करतो. असंच मग चांगलं बोलणाऱ्यांच्या व्याख्यानं ऐकायला लागलो, बोलायला लागलो, प्रयत्न करायला लागलो पण जमत नव्हतं. फारसं दात सोडायचं ठरवलं होतं तोपर्यंत अकस्मात सार्वजनिक जीवनात ती आता माझा जीवन प्रवास म्हटल्यानंतर आता कुठनं चालू करायचं अप्पासाहेब हा विषय आता अवघड आहे. मी शाळेत मी शिकावं असं माझ्या आईवडिलांची खूप इच्छा होती. मी खूप शिकावं काय तर मोठं शिक्षण घ्यावं, डॉक्टर इंजिनियर व्हावं अशा पद्धतीची इच्छा माझ्या आईची होती आणि माझ्या वडिलांची. मला धारवाडला शिक्षणासाठी नेऊन ठेवलं होतं. धारवाडला कर्नाटक हायस्कूल म्हणून हायस्कूल आहे तिथं मराठी मीडियम सुद्धा होतं आणि इंग्रजी मीडियम सुद्धा होतं. तिथं मला शिक्षणासाठी नेऊन ठेवलं होतं म्हणून माझ्या नशिबात शिक्षण नव्हतं काय तर वेगळंच नेऊन ठेवलेलं होतं. त्यामुळं तिथं मी काय रमलो नाही. मी परत आलो. परत आमचं इचलकरंजीमध्ये शिक्षण सुरू झालं पण शिक्षणात मन लागत नव्हतं. आमच्या कॉलेजच्या इलेक्शन GSच्या इलेक्शन गॅदरिंग ह्यात खूप रमायचं. त्यात मला कॉलेजला असताना डिस्काउंट सुद्धा पडायचे. मी एका वर्षात 3 साईड केल्या. एका वर्षात 3 साईड केल्या त्याच्याबद्दल मला विश्वास आला होता. सायन्स कडून कॉमर्स कडे, कॉमर्स कडून आर्ट्स कडे गेला प्रकाश कुणीकडे असा डिस्काउंट मला माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये तिथं पडला होता. सगळं तू डिस्काउंट ऐकल्यावर सगळं मुलं मुली म्हणजे हुर्रोज झालं कार्यक्रमात. असं सगळं चालू होतं. तिथं मला वडिलांनी मी शिकेन कॉलेजमध्ये काय तर म्हणून मला रेंजर घेऊन दिली ती मोटरसायकल राजदूतची रेंजर त्यावेळी नुकती आली होती.
मी हट्ट केला होता मला मोटरसायकल पाहिजे म्हणून. ते पूर्ण करायसाठी राजदूत त्यावेळी मॉडेल बदललं होतं आणि रेंजर आले आणि त्या रेंजरचा रंग होता लाल. मग रेंजरवर जायचो यायचो, मुलं मुली दोघंही बघायच्या माझ्याकडे. त्यातल्या मुली बघत होत्या म्हणताना एका मुलानं मुद्दाम दुर्बळ टाकलं, बोलू नको त्या रेंजरला आहे ती डेंजर. लाल रंग होता म्हणून डेंजर. हे कसं असतंय, काय काय नमुने असतात जीवनामध्ये, त्यात आनंद असतात, कोपरकाळ्या असतात, गंमत असते, सगळं त्या त्या वयात ते अनुभवायला पाहिजे तरच मजा असते. नाहीतर आता जे आपण इथं सगळे जमलाय हा आनंद म्हणून जमला, नाहीतर काय. इथं आता तुम्ही जमला ह्याला एक वेगळा आनंद असं मी मानतो. त्यानंतरच्या काळामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये मी सगळं राजकारणात थोडं रमत होतो. राजकारणात जाजबं घालण्यापासून खुर्च्या लावण्यापासून सगळी कामं आम्ही करायचो. इचलकरंजीला मोठ्या सभा वगैरे असतील त्यावेळी सगळ्या सेवा दलाच्या कार्यकर्त्याच्या बरोबर आम्ही पळायचो. हे सगळं बघून आम्हाला कैलासवासी कदमांच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 70-71च्या निवडणुकीमध्ये आम्हाला भुईबावड्याची, कोकणातला भुईबावडा त्यावेळी आपल्या मतदारसंघात होता. आपल्या मतदारसंघामध्ये तो वैभववाडी वगैरे तो सगळा भाग आपल्या मतदारसंघात होता. माझ्याकडे एक दिल्लीची पार्टीकडनं वाहनं येत होती त्यावेळी इलेक्शनला. 2 जीपा आल्या त्या इचलकरंजीला कदमांच्या इलेक्शनच्या वेळी. त्यातली एक जीप आम्हाला देऊन आम्हाला कोकणात प्रचाराला पाठवलं. तो माझा राजकीय सक्रिय सहभाग घेतलेला पहिला प्रसंग. आणि तिथं मग सारे तर मीच करायचो त्या जीपचं. तिथं आम्हीच चालवायचो जीप. तिथं सगळ्याला बसून वर कटआउट लावलेलं गाय वाचून चिन्ह होतं त्यावेळी. ते सगळं घेऊन आम्ही प्रचाराला तिकडे गेलो. गाव आणि गाव पेटून काढायचं. तिथं काय तिथली त्यावेळेची गंमतच वेगळी होती. इलेक्शनच्या वेळी किती शिक्षक बूथवर होते तपासायला, शाही लावायला, ते परमेश्वराला माहीत नसून कोणाला समजलं. त्यामुळं सगळं चांगलंच सगळं असायचं. त्यातनं सगळं अतिशय आनंद मिळेल असा रिझल्ट लागायचा. चांगलं झालं. पुढं मग हे सगळं वाढत गेलं, तो नाद राजकारणाचा. थोडं हे सगळं बघत बघत त्या नादात होतो. दादा आमच्या 78ला राहिले, निवडून आले. 2 वर्षात परत काँग्रेसकडनं राहिले, निवडून आले. निवडून आल्यानंतर 85ची इलेक्शन आली. दादा निवडून आले. वसंतराव दादा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आवाडे दादांना उद्योग राज्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी भेटली. त्या आणि वीज राज्यमंत्री म्हणून सुद्धा 3 खातं होती. पहिल्यांदा सुरुवातीला उद्योग होतं, नंतर नगरविकास आलं, नंतर ऊर्जा आलं. त्या 3 खात्याचे राज्यमंत्री म्हणून दादाने काम केलं त्यावेळी वसंतराव दादांच्या नेतृत्वाखाली. आणि ऐन इलेक्शनच्या तोंडावर एक घोळ झाला. तत्कालीन आमचे खासदार आता नाही आहेत, कैलासवासी बाळासाहेब माने साहेब, त्यांचा उल्लेख करायला पाहिजे. त्यांच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार माने साहेबांनी एक विधान केलं होतं. त्याच्या संबंधीची थोडी नाराजी, तीव्रता वाढली इचलकरंजीत. थोडं चूक बरोबर त्याच्या संबंधीचं मी मनोगत व्यक्त करायला उभा नाही, फक्त प्रसंग सांगतो तो. त्यामुळं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेच्या उमेदवारांना मतं कमी होतं. त्याचा ठपका आवाडे दादांच्यावर ठेवण्यात आला. त्यांचं तिकीट त्यांना द्यायचं अशा पद्धतीचं सूत्र ठरलं. केवळ आवाडे दादांना नव्हे तर ज्या मतदारसंघात खासदारकीच्या उमेदवारांना मतं कमी पडली तिथले सगळे उमेदवारांना तिकीट द्यायचं. त्याच्यामध्ये कोण कोण होतं? त्याच्यामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब होते, माजी मुख्यमंत्री. देशाच्या सन्माननीय महामहिम राष्ट्रपती महोदया प्रतिभाताई पाटील या सुद्धा होते. त्याचबरोबर माझ्याबरोबर आणखी 2 होते. आता सगळ्यांची नावं सोडून भाषण लई लांबवणार नाही.
एकूण 4 तिकीटं त्यावेळी वसंतराव दादांच्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांची कट झाली. पण वसंतराव दादांच्या सारखे खंबीर मुख्यमंत्री होते, त्यांनी तिथंच ठरवलं मिटिंगला जाताना की ही तिकीटं कट झाली या निकषाप्रमाणे तर कुणाला द्यायचं. आणि त्यांनी कुणालाही न विचारता आमच्या दादांना किंवा शिवाजीराव निलंगेकर पाटील साहेबांना वगैरे न विचारता किंवा प्रतिभाताई पाटील यांना न विचारता त्यांनी त्यांच्या मुलांची नावं विचारून घेतली होती. प्रतिभाताईंचं तेवढं त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं नाव दिलं होतं, शेखावत साहेबांचं. दिलीप निलंगेकर म्हणून शिवाजीराव निलंगेकर साहेबांचे चिरंजीव त्यावेळी त्यांनी उभे राहिले, त्यांना तिकीट मिळालं आणि इचलकरंजीतनं मला तिकीट मिळालं. असं त्यावेळी मी अकस्मात राजकारणात आलो. 85ला दादांची उमेदवारी कॅन्सल झाल्यामुळं मला उमेदवारी मिळाली आणि तो माझा राजकीय प्रवास खऱ्या अर्थानं मुंबईला जाण्याच्या विधानसभेच्या मार्गातला तो पहिला प्रसंग. एका बाजूला प्रचंड दुःख होतं दादांचे तिकीट कट झाल्याचं, सगळ्या मतदारसंघात सगळ्यांचा राग होता आणि काही लोकांना वाटत होतं प्रकाश आमचा मित्र उमेदवार झाला त्यामुळं माझी मित्रमंडळी आनंद व्यक्त करत होती. त्याला म्हटलं अरे बाबांनो, दादांचं तिकीट कट म्हणून मला मिळाले, कसला आनंद. का कोणाला माहीत, काही लोकांना तो झाला, पण झालं. मग मीही राहिलो. मला भाषण करायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं. अकस्मात तिकीट मिळालेलं. पण झालं, माझा प्रचाराचा नारळ फुटला. त्यावेळी खासदार बाळासाहेब माने साहेबांना सुद्धा मनोमन माहिती होतं की कल्लाप्पांना आव्हाड यांच्यावर अन्याय झालाय. त्यांनी प्रामाणिकपणानं प्रयत्न करून सुद्धा मला कमी मतं पडली. त्याची कारणं वेगळी आहेत, पण त्या निकषामुळं दादांचं तिकीट कट झालं हे दुःख त्यांनाही होतं. ते प्रचारात सक्रिय होते मला निवडून आणायला 1985च्या निवडणुकीमध्ये. त्यामुळं माझी पहिली सभा झाली इंगळीमध्ये. इंगळीमध्ये तिथं ते विहीर आहे की नाही, मशिदीला लागून बाहेर पडतो इंगळी उपरी रोडवर, तिथं त्या मशिदीच्या समोर ती विहिरीची भिंत कोसळलेली होती, अर्धी विहीर पडलेली होती, अर्धी विहीर अजून होती. त्याने इकडं मशिदीपर्यंत रस्ता पटेलांचा कारखाना होता, पटेलांचा यंत्रमागाचा कारखाना, त्याच्या दारात तिथं आमची सभा झाली. मला बोलायला येत नव्हतं. बाळासाहेब मानेसाहेब उभे राहिले, त्यांनी भाषण त्यांचं केलं. मी म्हटले प्रकाश बोलेल, आता जरा बोलेल म्हटले, नवीन आहे. मला म्हटलं बोला, काय होतं. आम्ही उभं राहिलो, बोलायला लावलो, ते बोलायलाच लावलं. आज मी बोलायला लावलो, तेव्हापासून बोलायला चालू केलं ते आजपर्यंत बोलायला लावलं. आता कुठेही कुठल्याही विषयावर चांगला असू दे वाईट असू दे, कोणाला काय वाटतं याची तमा न बाळगता जे वाटतंय ते बोलायला शिकू, जे वाटतंय ते खरं आहे ते बोलायला शिकू. गोड बोलायचं काय, खरं बोलायचं, याच्यात खरं बोलायला प्राधान्य द्यायला शिकू आणि त्यातनं मग अतिशय चांगला अशा पद्धतीचा वेग सर्वांगीण विकासाच्या कामामध्ये घ्यायला शिकलो. तो कायम केला आणि त्यातनं मग राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये, राष्ट्रप्रेमामध्ये अग्रक्रम द्यायला पाहिजे हा विचार आम्हाला कदमांनी शिकवला. त्या नेत्याने आम्हाला काही शिकवणी दिल्या. फार मोठं बाळकडू आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळालं, माझ्या आई वडिलांच्याकडून शिकायला मिळालं, माझ्या सहकाऱ्यांच्याकडून शिकायला मिळालं. मी ज्येष्ठांच्या फार लवकर संपर्कात आलो. त्या मनाला मी कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्याही संपर्कात आलो होतो, कैलासवासी वसंतराव दादांच्याही संपर्कात आलो होतो आणि आताचे ज्येष्ठ नेते शरदरावजी पवार साहेबांच्याही संपर्कात आलो. ह्या 3 मोठ्या नेत्यांच्या खूपच जवळ संपर्कात मी आलो. त्यामुळं प्रकाश काय आहे, आव्हाड कुटुंबाची शिकवण काय आहे त्यांनाही बारकाईनं समजली. मी आजही पक्ष विरहित राजकारणामध्ये आपलेपणा जपायचा प्रयत्न करतो. कुणाशीही कितीही शत्रुत्व राजकारणात असलं तरी माणसानं व्यक्तिगत जीवनामध्ये काही ओलावा, काही आपलेपणा टिकवायला पाहिजे. आपली ओळख केवळ राजकारणातून होता कामा नाही, आपण सुद्धा आपली ओळख निर्माण करायला पाहिजे. या मताचं मी असल्यामुळं राजकारण विरहित मैत्री जपायचा मी प्रयत्न करतो. कोण किती लहान मोठा, किती धनवान, किती ह्याच्यावर नसतं काय.
कोण एकमेकाशी किती आपण प्रामाणिकपणानं प्रेम करतो, ओलावा जपतो, याच्यावर खरी मैत्री असते, खरा आपलेपणा असतो आणि तो टिकवण्याचा प्रयत्न मी माझ्या परीनं करतो. काय अनुभव लोकांना असेल तो असेल, पण मी प्रयत्न करायची पराकाष्ठा करतो आणि ते जपायचा प्रयत्न करतो. तोच उपयोगी पडतो असं माझं मत झालं. तो फार उपयोगी पडतो असं माझा आतापर्यंतचा अनुभवही आहे आणि त्यातनं मग तो जपायला पाहिजे याच्याबद्दलचं मत वाढायला लागलं. हे वाढत वाढत चाललं. माझी टर्मवर टर्म झाल्या, एकदा सोडून 4 वेळा मी कॅबिनेटमध्ये गेलो, 3 वेळा राज्यमंत्री म्हणून गेलो. एकदा 85ला निवडून आलो पहिल्याच टर्ममध्ये. मी लगेच 87ला राज्यमंत्री झालो. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मला काम करायची संधी मिळाली. त्यानंतर लगेच एक गॅप पडला मला हरवलं लोकांनी. मी इलेक्शनमध्ये पडलो, गॅप पडला, पण मी थांबलो नाही, मी काम करत आहे. मी परत 95च्या निवडणुकीमध्ये निवडून आलो. परत 95च्या निवडणुकीमध्ये निवडून आलो, पण सरकार आमचं नव्हतं, सरकार दुसरं आलं. त्याच्यानंतर परत दुसऱ्याही टर्मला परत निवडून आलो. त्यावेळी शेवटला जरा जवळ गेलो सगळ्या नेते मंडळींचा. मला पवार साहेबांचा शिक्का आमच्यावर होता. विलासराव देशमुख साहेब वगैरे ही सगळी मंडळी म्हणजे दुसऱ्या गटाची, शंकरराव चव्हाण साहेबांच्या बाजूचे असे एक ठोकताळे होते. राजकारणात फार आधीपासून कोण कोणाचं हे बघायची व्याख्या आहे, हा कोणाचा तो कोणाचा, त्यामुळे थोडं बाजूला होतो. पण शेवटला विलासराव देशमुख साहेबांनीही मला राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली. त्यानंतर सुशील कुमार शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातही पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून आणि नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली. असं तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं 4 वेळा मी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. 3 वेळा राज्यमंत्री आणि एकदा कॅबिनेट मंत्री. या सगळ्या प्रवासात पुढे जात होतो. धक्काधक्की खूप होती. या सगळ्यात जिल्हा काँग्रेस चांगली चालावं असं वाटणाऱ्यापैकी मी फार चांगलं चालायला पाहिजे. आम्ही एवढे सगळे असताना काँग्रेस कमिटी उत्तमातली उत्तम व्हायला पाहिजे या मताचे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करायचो. त्यातनं मतभेद व्हायला लागले. जिल्ह्यात प्रयत्न करत असताना सुद्धा मतभेद, कार्यकर्ता म्हटल्यानंतर मतं मांडत असताना मतभेद ठरलेले असतात. मग ते पुढं कसं जायचं हा विषय यायला लागला. हे येत असताना मग काही वेळेला स्वभावाला मुरड घालून, मताला मुरड घालून पुढे चाललो. पण सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या आयुष्यातली मला खटकलेली, कल्लापण्णा आवडे दादांना जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायच्या संबंधीचा प्रसंग आला. त्यावेळी जिल्ह्यातल्या सगळ्या फुटकळ पुढाऱ्यापासून मोठ्या पुढाऱ्यापर्यंत सगळ्यांनी एकत्रित येऊन दादांना विरोध करायच्या संबंधीची भूमिका घेतली. त्यावेळी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, सगळे ज्येष्ठ नेते मंडळी या कोणीही दादांच्या सारखा ज्येष्ठ माणूस निवडून यायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला नाही. याचं दुःख मला आजही आहे. त्यावेळी तर होतोच होतो आणि त्याची सल माझ्या मनात होती. पण त्यानंतरच मी ते कधी दाखवले नाही. वेळ जात होता. काँग्रेस कमिटी कोल्हापूरची बांधायचं असं ते ह्याच्यासारखं पडलं होतं. तसंच ते बांधायच्या संबंधीचा निर्णय घ्यायच्या संबंधीचा आम्ही म्हणत होतो, पण पुढं येत नव्हतं. जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाचा विषयाला बंटी पाटलाच्या निवडणुकीचे होते. बंटी पाटील विधान परिषदेला राहिले. त्यावेळी चर्चा झाली होती. बंटी पाटलांना आम्ही मदत करायची. माझ्याकडे 48 मतं होती. मी बंटी पाटलांना आमदार करायचंय, काय भालेराव माडकांना करायचे, प्रकाश आवाडे त्यावेळी ठरवू शकत होता. इतकी ताकद होती माझ्याकडे, माझ्या हातात ती मतं होती. पण सगळ्यांनी मला सांगितलं की बंटीलाच निवडून आणायचं, बंटीच राहायला पाहिजे, बंडखोर केलेल्या माडकांना मदत करायची नाही, अशा पद्धतीचं सगळ्या वरिष्ठांचा दबाव होता. त्यामुळे आम्ही बंटीला केलं. पण त्यावेळी मी बांधून घेतलं होतं की बाबा ठीक आहे, बंटी आमदार होऊ देत. जिल्हा काँग्रेसला दादाला तुम्ही पडलाय, परत त्यांना करायला पाहिजे. मग ते म्हटलं दादांचं लोक आता तुम्हाला करतो. मला ठीक म्हटलं. गेलं पुढं. बंटी आमदार झाले. तो विषय मागं पडाला. त्याच्याकडे कोण लक्ष देणं. आम्ही आमच्यात कुरबुरी सुरू झाल्या.
मी आग्रह धरायला लागलो. त्यातनं मग एकदा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष केलं मी झालो. त्यातनं मग जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर ती इमारत पूर्ण करायच्या संबंधीचा निर्णय आम्ही घेऊन जिल्हा काँग्रेसची इमारत पूर्ण केली. पुढं चाललो. पुढं जात असताना राजकारण बदलत 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 चाललं. एक दिवस असंच अकस्मात एक दिवस मेसेज आला सगळ्या TV चॅनलवर, सगळीकडे बातम्या झळकल्या की मोदी सरकारने आणि अमित शहाने या दोघांनीही सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आणि देशाच्या सन्माननीय गृहमंत्र्यांनी अमित शहा साहेबांनी दोघांनी मिळून काश्मीरमधलं 370 कलम हटवलं, 35A कलम हटवलं. मी जाहीरपणानं त्यांचं अभिनंदन केलं. काय चूक होती माझी? काश्मीरमधलं 370 हटवलं, 35A हटवलं. याचा अर्थ काय? काश्मीर आमचा आम्ही फक्त म्हणत होतो, पण काश्मीरमध्ये तिरंगा फडकायची हिंमत कुणाची नव्हती. काश्मीरमध्ये तिरंगा असा उघडून घेऊन जायची हिंमत कुणाला नव्हती. जाता गोळ्या घालत. अशा परिस्थितीमध्ये काश्मीरमधलं 370 हटवून काश्मीरच्या लाल चौकामध्ये जो सगळ्यात डेंजरस भाग काश्मीर मधला आहे त्या ठिकाणी तिरंगा फडकवण्याच्या संबंधीचा निर्णय त्या 370च्या माध्यमातून झाला. त्याचा आनंद एक राष्ट्रावर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून, देशप्रेमी कार्यकर्ता म्हणून मला खूप झाला आणि तो व्यक्त केला. काय चूक आहे त्यात? मला काय चूक वाटलं नाही त्याचं. पण त्या माझ्या कृत्याबद्दल मी पंतप्रधानांचं आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन का केलं? 370 हटवल्याबद्दल अभिनंदन केलं. हे काँग्रेसवाल्यांना फार दुःख झालं. त्याचं काँग्रेसवाल्यांना तो फार झटका बसला आणि त्यांनी मला टार्गेट करायला चालू केलं. एक 8 दिवस रोज चालू झाला विषय. मी एक दिवस खरात दादाला आणि आईना दोघांना मी त्यांच्याजवळ मला म्हटलं बोलायचं आहे तुमच्याशी. दादांना आईना तिथे बसवलं. त्यांच्या समोर मी बसलो आणि सांगितलं मला आता गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. काय झालं म्हटलं तर हे सगळे प्रसंग त्यांना सांगितले. त्यांनाही माहिती होते. हे सांगितल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं तुला ह्याचं प्रशस्त वाटत नसेल तर तुला जो निर्णय घ्यायचा तो घे. आम्ही पूर्णपणानं तुला आशीर्वाद देतो आणि तू घेईल त्या निर्णयाबरोबर राहतो. एवढी परवानगी मिळाल्यानंतर मग काय मी डायरेक्ट तिथनं उठलो, ऑफिसमध्ये गेलो आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. जिल्हाध्यक्ष पदाचा सुद्धा आणि प्राथमिक सदस्याचा सुद्धा राजीनामा दिला आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि जिल्हा काँग्रेसचा राजीनामा दिला. त्याच्यानंतर खुल्ला होतो. कुणाचं बंधन नव्हतं. मी कार्यकर्त्यांची मोठी मीटिंग बोलवली इचलकरंजीला. त्यांना सांगितलं बाबा मी असं असं केलं. राजीनामा सगळ्यांना समजलंच होतं. सगळे मोठ्या संख्येने जमले होते. मी त्यांना सांगितलं आता मी कुठल्या पक्षाकडे तिकीट मागणार नाही, विचारणार नाही. वेळ फार कमी आहे. मी माझ्या हिमतीवर आवाडे म्हणजे काय, आवाड्यांचं काय लोकांच्यात जनमत आहे हे तपासायसाठी मी स्वतंत्र म्हणून अपक्ष म्हणून उमेदवारी भरणार हे सगळ्या माझ्या कार्यकर्ते बंधू भगिनींना सांगितलं आणि त्या पद्धतीने निर्णय घेऊन मी फॉर्म भरला. तो अपक्ष म्हणून भरला आणि लोकांनी खासदारकीला 4 महिन्याच्या निवडणुकीच्या आधी खासदारकीच्या उमेदवाराला 75,000 मताचं लीड दिलं होतं. ते लीड तोडून मला 50,000च्या लीडनं लोकांनी निवडून दिलं. हा खऱ्या अर्थानं लोकांनी दिलेला मला आशीर्वाद, आव्हाडांच्यावर दिलेला आशीर्वाद, दादांचा त्यातला कर्तृत्वावर त्यांनी व्यक्त केलेला विश्वास, माझ्या आईंच्या आतापर्यंतच्या योगदानावर व्यक्त झालेला विश्वास, या सगळ्याची कुठं तर आपण बांधील राहायला पाहिजे, कमिटमेंट राहायला पाहिजे. म्हणून आम्ही घरात मी विजयी झाल्यानंतर आई वडिलांचं दर्शन घेतलं, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं 370 हा विषय मला भावलेला आहे, 35 मला भावलेला आहे, आता मी बदलणार नाही, आता त्याच ट्रॅकवर जाणार. म्हणजे काय म्हटले, म्हणजे मी भाजपला पाठिंबा देणार, तुला जे योग्य असेल ते निर्णय घे म्हणून मला आई वडिलांनी सांगितलं. दोघांनी मला आशीर्वाद दिला, हात माझ्या पाठीवर ठेवले. मी त्यांच्या पायावर दोघांचे डोकं ठेवलं आणि सांगितलं मी मुंबईला निघालो, मी जातो मुंबईला,
आणि त्यावेळी फडणवीस साहेबांना आणि चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, नवीन मुख्यमंत्री अजून होणार होते, त्यामुळे ते वर्षावरच राहत होते. मी डायरेक्ट मुंबईला वर्षावर गेलो, त्यांना माझ्या पाठिंब्याचं त्यांना पत्र दिलं. त्या दोघांनी त्यांना खूप आनंद झाला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी भाजपबरोबर आहे. काय केलं काय नाही मला खूप कळालं असतं. इकडं तिकडं प्रत्येक वेळी प्रत्येकजण माझ्या मागे आहे, पण कुठेही न जाता तिथंच राहिलोय. पुढेही तिथंच राहायची इच्छा आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद होतो, बाकी काय नाही. हाय काय चालत राहत आहे, कोण कुठं आहे काय काय असतं ते, पण आपल्या विचाराची कमिटमेंट पाहिजे, बांधिलकी पाहिजे. आपलं मत म्हणजे काय आहे, आपलं मत आपण व्यक्त करतो की नाही, आपल्या मताशी ठाम राहतो की नाही हे महत्त्वाचं. कुटुंबात सुद्धा तेच आहे. घरात काय आहे, बारगे मामाने आता नेऊन आणलं 50 लोक. त्यांच्या सौभाग्यवती आमच्या काकूने असतील, त्यांच्या मुलाने असतील, सहकार्य केलं. नेऊन आणा, पैसे लाखो रुपये खर्च व्हायला होऊ दे म्हटले. म्हणूनच शक्य आहे की एकी पाहिजे कुटुंब. माझ्याही घरात माझ्या आई वडिलांनी मला सगळ्यांनी प्रत्येकाची मतं वेगळी सांगितली असती तर अवघडच झालं असतं. मला आजही सांगतायत माझे वडील, शांतपणाने आम्ही बसतो, आजही चर्चा करतोय मी राजकारणावर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही माझा कुठलाही निर्णय मी दादांना विचारल्याशिवाय घेत नाही हे जाहीरपणानं सांगतो. माझ्या वडिलांना मी सांगतो सरळ सरळ, हा असा आहे, ह्याच्यासाठी मी असा निर्णय घेतो, ह्याच्यासाठी असं करूया, तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि त्याने हो म्हणत नाही तोपर्यंत मी निर्णय घेतले. ही शिकवण आहे, ते बाळकडू आहे, ते पाळण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलोय, पुढेही करणार. या वाटचालीमध्ये कुणाला तर वचक पाहिजे, कुणाला तर बांधिलकी पाहिजे, कमिटमेंट पाहिजे, तरच मजा आहे. नाहीतर काय वाटेल ते चालू झालं की त्याला मजा नाही. आम्हालाही धाक पाहिजे ना, कुणाचं आम्हालाही वचक पाहिजे, धाक पाहिजे, तरच सगळं असतं. हे तुमचाही आता तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या सन्मानाने कुटुंबातल्या घटकांनी धाक राखायला पाहिजे, सन्मान राखायला पाहिजे. तसं वातावरण तयार करा, तसं घरात सगळ्यांची एकमेक कुठं धुसफूस होऊ देऊ नका. आता हे वय विशिष्ट टप्प्याच्या पुढे गेलं. आता भांडून काय उपयोग नाही, कोण कोणाचं ऐकत नाही. आता लक्षात आलं आपली पोरं आपलं ऐकणार नाही, सगळ्यांच्याच लक्षात आलंय. कोण झाकून बोलतोय, कोण उघड बोलतोय, कोण बोलत नाही. पण सगळ्यांना माहिती आहे आपली पोरं आपलं ऐकत नाही, त्यांच्या मनाने इथे करणार आहेत. त्यामुळं लय वाकड्यात जाऊ नका. आता गुढी गुलाबी नाही घ्या, गुढी गुलाबीने जमून घ्या, आनंदात राहा, आनंदात ठेवा त्यासनी. आणि त्यासनी एवढं सांगा की आम्हाला लय दमवू नका, दुसरा काय मार्ग नाही. आता आनंदानं राहणं, आनंदानं पुढे जाणं, यातच खरा आनंद आहे. आणि हा आनंद तुमच्याकडे यायच्या आधी मला अनेक ठिकाणी बघायला मिळाला. तारदाळा खोत म्हणून तिथे एक ज्येष्ठ नागरिक संघाचे एक मामा आहे, टोपी 4 शर्ट घालतात. त्यांची दोन्ही मुलं, मुलगा आणि त्याचा चुलत भाऊ, ते पत्रकार, तेही ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम करतात. वर्षाला एक जेवण स्वतःच पंचपक्वानाचं जेवण घालतात, लोकांना घेऊन आणतात. मलाही बोलवलं, मला बरं वाटलं, मीही तिथे जेवायला जातो. आता बोलवलं की त्यांच्यात बसतो. त्यांना ट्रिपला जायचं होतं, मध्ये मी व्यवस्था, ते काय राहत नाही त्यांचं, मी काय केलं म्हणत नाही, पण जायसाठी म्हणून सहकार्य करायच्या संबंधीची भूमिका घेतली. तुम्हालाही माझं सांगणं आहे की आता हे मुक्तपणानं आता मैत्री जपा, जास्तीत जास्त वेळ एकमेकासाठी द्या आणि आनंद निर्माण करा. तुम्ही जमल्यानंतर दुःखाच्या गोष्टी बोलायच्या नाहीत. माझं सक्त तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे आणि विनंती आहे की जमल्यानंतर दुःख बोलायचं नाही, आनंदाचं बोलायचं, स्पिरिटेड. अरे काय हसायचं, जेवढं हसता येईल तेवढं हसवायचं, त्यात आता वेळ घालवा. देवधर्माचं आहे, ज्याला जमेल तेवढं त्यात करा. आता त्यात फार अडका असं म्हणत नाही, पण आनंद निर्माण करा. आनंद ज्याला ज्यात आनंद मिळतो त्यात तुम्ही ते करा. जो जे वांछेला तो ते लावो, हे स्वीकारा. ज्याला ज्यात आनंद मिळतो तो विषय आपण घेऊन पुढे जायच्या संबंधीचा निर्णय घ्या. खूप आपल्याला शिकण्यासारखं आहे, लोकांच्याकडून घेण्यासारखं आहे. उद्योग व्यवसायातलं उपरी गाव आहे, प्रचंड मोठी उलाढाल आहे. दिसत नाही इथली उलाढाल, पण फार मोठी आहे,
फार मोठी आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर फारच मोठं आहे. आता उदाहरण एक साधं देतो आणि थांबतो. आता उपरीची MIDC झाली. आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ती कल्लाप्पा आवडे दादा 83ला मंत्री उद्योग मंत्री होते. त्यावेळी त्यांनी रेसिडेन्शियल MIDCची संकल्पना मांडली होती. ती कदम साहेब उद्योग मंत्री असताना पूर्णत्वाला आली. त्यावेळी मी आमदार होतो. मी त्यांच्या मागे लागून हे तुमचे बंगले झालेत की ना आता MIDC ते प्लॉटिंग करायला लावलं. काय दरात दिले तो प्लॉट तुम्हाला? आज काय रेट आहे त्याचा? ते नुसतं कल्पना विचारात ना म्हणजे किती बदललं हे लक्षात येतं. ते उभं राहिलं. प्रत्येकाचा बंगला आहे तिथं. कारखाना भले 2-4 कामगार असतील पण टोलेजन 10,000 फुटाचे बंगले प्रत्येकाचे झाले. एक प्रचंड नवीन उपरी तयार झाली. जसं नवी मुंबई आहे तसं नवी उपरी झाली आहे तर MIDC मध्ये. हे तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्वातून निर्माण झालं, राबणुकीतून निर्माण झालं. जसं माझं गाव कष्टकऱ्यांचं आहे तसं तुमचं सुद्धा आहे. फिरती पाहिजे, उद्योग पाहिजे, वेळ काळ न बघता राबायला पाहिजे. यातनं मोठं होत गेलाय. अजूनही मोठं व्हायचं आहे, अजूनही मोठं करायचं आहे. गावाला फार मोठं करायचं आहे. त्या देशात एक नवीन संकल्पना घेऊन आता मोदीजी निघाले. कोण काहीही म्हणू दे, मी ताकाला जाऊन मोका कधी लढवत काय अडवत नाही, काय झाकून घेत नाही. मी आता सांगितलंय क्लिअर कट, मी आता भाजपवर आहे, मोदींच्या मागे आहे. कारण प्रसंग 370 सारखा झाला. 3 तलाक ह्याच्या आधी कधी रद्द झाला असता का? त्या माता बहिणीने काय करायचं ज्यांना असं नुसतं तलाक 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 म्हणून त्यांना सोडलेलं आहे. तरी त्यांनी विचाराचे बरोबर केले की नाही? त्या म्हणतात 100% बरोबर केले मोदींनी. अजूनही कामं व्हायची. अजूनही आपल्याला एक राष्ट्र एक कायदा यायचा. अजूनही आपल्याला या देशामध्ये खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर न्यायसाठी काही निर्णय घ्यायचा आहे. पाकव्याप्त काश्मीर अजूनही भारतात आणायचं आहे आपल्याला. आणि हे करू शकेल फक्त मोदीजी करू शकते. दुसरं कोण नाही. कुणाचं धाडच नाही. 370 कोण करू शकलं नाही एवढ्या वर्षात. आणि मोदींचं 25-30 वर्षापूर्वीचं, 30 वर्ष नाही त्याच्याही आधीचं 40 वर्षापूर्वीचं एक मी भाषण ऐकलं. ते काय होते, त्यांना मार्गदर्शन करत होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं आमची सत्ता एवढी, आमचे खासदार एवढे, आमचे आमदार एवढे, तेवढंच काम करणार आम्ही. आम्हाला जनतेनं जर योग्य बहुमत दिलं तर 370 घालवायची ताकद आमच्यात आहे. हे त्यावेळी बोलले होते, ते त्यांनी करू 40 वर्षानंतर करत. पण झालं तसं. या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आता पर्याय नाही. सगळेजण ज्येष्ठ आहात. ज्येष्ठांनी कट्ट्यावर बसून ते बोलायला चालू करा. मोदींच्या मागे ताकद उभी करा. एवढी नम्र विनंती करतो. कारण भविष्य दुसरं कुठं नाही. मेक इन इंडिया पाहिजे असेल, देशातलं सामर्थ्य वाढवायचं असेल, 140 कोटी जनतेला 2 वेळा मोफत लस देऊन जगाच्या पाठीवर परत इतरांचे प्राण वाचवायला लस आपल्या देशात जात असेल तर हे फक्त मोदी करू शकतात. हे कृतीनं सिद्ध झालंय. आज सुद्धा प्रचंड मोठ्या लोकसंख्येला मोफत धान्याचं असेल किंवा इतर सगळ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दर अकाउंटमध्ये 6 महिन्याला 6,000 रुपये येणार असतील तर हे फक्त मोदीच करू शकतात. हे आता जनतेला पटलं. गॅसचा विषय असेल, बाकीचे असतील, आता पॉलिटिकल बोलत नाही. मी माझा अनुभव सांगायसाठी, माझा जीवन प्रवास सांगण्यासाठी उभं राहिलो. माझा जीवन प्रवास आता या पुढच्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली एवढं मी जाहीर करतो. परत एकदा मला बोलवल्याबद्दल आप्पासाहेब तुम्हाला धन्यवाद देतो. ऐकून घेतल्याबद्दल सगळ्या बंधू भगिनींचा आभार मानतो आणि थांबतो. जय जय. मी सांगितलेला शब्द माझा कमिटमेंट आहे. तुम्ही जागा बोट करून दाखवायची, तिथं बांधायला येणारा सगळा खर्च मी कसा उभा करायचा बघतो.